तर आज गाईला उधळताना बघितल्यावर कळालं की आपला कृष्ण एवढाचा पळका आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आहे ना सकाळ सकाळच ह्या मॅडम सुटल्या होत्या आणि आता तुम्ही म्हणसाल ह्या मॅडम कोण आहे, तर ह्या आहे आपल्या लाडक्या कृष्णाच्या मातोश्री. आणि जसं मला समजलं आपली गोमाता सुटली तसं मला तिला पकडायचं होतं आणि आपल्या कृष्णाला सुटून तिच्या संग उधळायचं होतं. पण मी त्याचं स्वप्न काही पूर्ण नाही केलं. मला अवघडी नुसताच दाव्याला हिसक मारित होता, पण त्याच्या तर ते दावं काही तुटणार नव्हतं. पण आपल्या गोमातानी दावं तोडूनच उधळायला सुरुवात केली ती. म्हणल्यावर तिला पकडल्याला परत सोडलं आणि घरात जाऊन दुसरं दावं शोधलं. आणि माघारी येऊन बघतो तर काही मॅडम पळून पळून दमल्यात आणि आपल्या कृष्णापाशी येऊन थांबल्यात. आईची माया हो, बाकी काही नाही. पण मॅडमने जसं मला यातनी पाहिलं परत धूम टुकली. पण ह्यावेळेस तिला पकडताना तिने माझा खेळच मांडला आणि तो कसा, तर जसं मी तिला जवळ पकडायला जायचो तशी ती लांब लांब पळायची. म्हणून कटाळून मला हा खेळ थांबवण्यासाठी हायकोर्टातून कोच बोलवायला लागला. आणि ते हायकोर्टातले कोच कोण आहे, तर ते आमचे पिताश्री. आणि त्यांच्या प्रेमापुढे जनावर लांब नाही तर स्वतः जवळ येतात. आणि ती कशी, तर ती अशी. आणि आपल्या गोमाताची एक खासियत आहे की ती किती जरी उधळली तरी ती कुणाला कधी मारित नाही.